आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगाला भोगावा लागतोय. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये LPG गॅसच्या पुरवठ्यावरती या युद्धाचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल, इथे गॅससाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ग्रामीण भागात जे शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय आहे, अशा अनेक शेतकऱ्यांनी ग्रामीण भागामध्ये गोबर गॅसचं संयंत्र बसवलंय आणि या गोबर गॅसच्या माध्यमातून हे शेतकरी जे आहेत हे आपल्या इंधनासाठी परिपूर्ण झालेले आहेत. आपण आता पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी या गावामध्ये आहे. आंबेगाव तालुक्याचा जर विचार केला तर आंबेगाव तालुका हा दूध उत्पादनामध्ये अग्रेसर असा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जे आहे हे आपल्या घराशेजारी, आपल्या गोट्या शेजारी जे आहे बायोगॅस संयंत्र बसवलंय आणि या बायोगॅसच्या माध्यमातून हे जे सर्व शेतकरी आहे हे शेतकरी त्यांच्या कुटुंबासाठी इंधनाने स्वयंपूर्ण झालेत. त्यामुळे गॅसची कितीही टंचाई निर्माण झाली तरी या शेतकऱ्यांना मात्र त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही. कारण की हे जे शेतकरी आहेत हे आपल्या शेतातील आणि आपल्या गोठ्यातील शेणावरती गोबर गॅसच्या माध्यमातून स्वतःच्या घराला लागेल एवढं इंधन तयार करतायत. आपल्यासोबत आहेत शेतकरी. ताई, काय सांगाल तुम्ही? खरं तर हा गोबर गॅस बसवलाय, हा कशा पद्धतीने काम करतो? याला किती शेण लागतं? हा दिवसाला कमीत कमी 20 किलो शेण लागतं. त्यात पाणी मिक्स केलं तर असं 50 किलो शेण. तर 50 किलो शेणामध्ये 2 ते 2.5 किलो गॅस दिवसभराला तयार होतो. 2 ते 2.5 किलो गॅस तयार होऊन जी सरी बाहेर पडते तर ती सरीतून आपण शेणखत हे वापर करतो. आणि आपण जे शेणगोठ्यातलं उकिड्यात जे टाकत होतो तर त्याच्यातून मिथेन वायू तयार होतो. मिथेन वायू हा आपल्या शरीरासाठी घातक आहे. त्याच्यामुळं मग आपण त्याचा उपयोग हा गॅससाठी वापर केलेला आहे. खरं तर तुम्ही सांगितलं याच्यातून 2-3 किलो गॅस तयार होतो. तुमच्या कुटुंबाची गरज किती आहे? संपूर्ण गॅस वापरला जातो का? नाही, संपूर्ण गॅस नाही वापरला जात. कमीत कमी 1.5 ते 1.5 किलो खूप होतो, आम्हाला उरतो गॅस. खरं तर उन्हाळ्यामध्येच हा परिस्थिती आहे. 2-3 किलो गॅस तयार होतो का इतर ऋतूमध्ये पण याच्यावरती गॅस निर्मितीवरती काय परिणाम होतो का हवामानाचा? नाही, हवामानाचा नाही होत, पण जरा पावसाळ्यामध्ये जरा वातावरण हे असल्यानुसार तर मग जरा वायू तयार व्हायला जरा वेळ लागतो ना, तर त्याच्यानुसार आम्ही पर्याय म्हणून जे गायींचं गोमूत्र जे तयार होतं ते आम्ही त्यात टाकतो. खरं तर हा जो गोबर गॅस आहे याची किती किंमत आहे? तुम्हाला किती रुपयाला बसलाय? काय अनुदान भेटलंय का? आणि कोणाच्या माध्यमातून तुम्ही हा प्रकल्प राबवलाय? तर तसंच आमचं गाव श्रीराम डेअरी आहे आमची. त्या डेअरी थ्रू आम्हाला भेटलेला आहे. काय किंमत आहे या प्रकल्पाची आणि तुम्हाला कितीला बसलाय? अंदाजे 40,000 पर्यंत याचा प्रकल्पाचे हे आहे, पण आम्हाला 12,500 मध्ये भेटलेला आहे. अनुदानामध्ये तुम्हाला हा 12,500 मध्ये भेटलाय. याच्यामध्ये गॅस तयार होतो, अजून काही त्यातनं बाय प्रोडक्ट तयार होतोय का? बाय प्रॉडक्ट म्हणजे जो आपण शेणखत जे वापरलं जातं तर ते त्याच्यातून बाय प्रॉडक्ट आहे. आणि घरगुती गॅस महत्त्वाचं म्हणजे महागाईची टंचाई आणि त्याच्यानुसार महागाई एवढी चालली त्याच्यामुळं, आणि गावाला म्हटलं कुटुंब मोठे सगळंच, त्याच्यामुळं आम्हाला गॅसची खूप गरज होती म्हणून आम्ही हा जो आता बायोगॅस तुमचा तयार होतोय, गोबर गॅस तयार होतोय, हा गॅसवरती संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक होतो का? की इतर काही इंधन तुम्हाला वापरावं लागतं, जसं की लाकूड फाटा वापरावा लागतो, की फक्त याच्यावर स्वयंपाक होतो? नाही, याच्यावरती सगळा स्वयंपाक होतो, उरतो. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी हे जे दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हे दुग्ध उत्पादन करतात आणि ज्या आपल्या गोठ्यातील गायी आहेत त्या गायींच्या शेणापासून या ठिकाणी या शेतकऱ्यांनी जो आहे हा गोबर गॅस बनवण्याचा प्लॅन्ट लावलाय. ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांकडे दुग्ध व्यवसाय आहे, गायी पालन आहे, अशा अनेक शेतकऱ्यांनी गोबर गॅस प्लॅन्ट लावून आपल्या कुटुंबाची इंधनाची गरज भागवलेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाला जरी LPG गॅसचा इंधनाचा तुटवडा जाणवत असला तरी हे शेतकरी मात्र या गोबर गॅसच्या माध्यमातून स्वयंपूर्ण झालेले पाहायला मिळत आहेत. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे.